तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दाखल झाले। देशातील सर्वात लांब सागरी सेतू आणि या सेतूचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। शिवडी नावा सेवा अटल सेतूचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात होणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दाखल झालेत आणि थोड्याच वेळात शिवडी नावा सेवा सेतूचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। पुढच्या काही क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवडी येथे पोहोचतील आणि नावा सेवा या सेतूचं त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। तर शिवडी नावा सेवा अटल सेतूचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा सेतू आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी नावा सेवा या अटल सेतूचं लोकार्पण होत आहे। अगदी बरोबर आहे जगदीश। महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातला सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून याची ओळख आहे आणि मुंबई तर नवी मुंबई असा हा जोडला जाणारा टोटल 22 किलोमीटरचा हा रस्ता आहे। सागरी सेतू आहे, त्याचं नाव अटल आहे। 18,000 कोटींचा याच्यावरती खर्च करण्यात आला होता आणि विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर याचं म्हणजे वर्षाचा सर्वात मोठा प्रकल्प जो आहे तो मुंबईतून महाराष्ट्रातून सुरू होत आहे। हे सुद्धा खूप मोठा केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं योगदान आहे की महाराष्ट्रातला आणि देशातला सर्वात मोठा प्रोजेक्टचं उद्घाटन जे आहे ते वर्षाच्या सुरुवातीलाच होत आहे आणि देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचं आज लोकार्पण होणार, या ब्रिजचं लोकार्पण होणार आणि त्याच्यानंतर हा ब्रिज जो आहे तो सर्वसामान्यांसाठी खुला होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातले दिग्गज नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर इतर दोन्ही मुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा हजर आहेत। त्याचबरोबर भाजपचे, शिंदे गटाचे आणि अजित पवारांचे अनेक आमदार, दिग्गज नेते, पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत। हा ब्रिज नेमका कधी सुरू होत आहे याकडे सर्वांचं लक्ष होतं। त्यानंतर या ब्रिजला जे 250 रुपयाचा टोल होता त्यावरून विरोधकांनी जे आहे ते अनेक आगपाखड केली होती। मात्र आपण बघतोय की एकदा का हा ब्रिज आजपासून तो सुरू होतोय त्यानंतर एकूणच मुंबईच्या 2 शहरांना म्हणजे नवी मुंबई आणि मुंबई अशा 2 शहरांना जोडणारा हा ब्रिज आहे आणि त्यामुळे याची इंधनाची, वेळेची बचत, पर्यावरणाची बचत होणार आहे आणि या ब्रिजचं मोठं उद्घाटन तर होणारच आहे। मात्र या सेतूचं नाव जे आहे ते अटल आहे। देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरती अटल हे नाव जे आहे ते या ब्रिजला देण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी या ब्रिजचं लोकार्पण करतील आणि महाराष्ट्राला आणि एकूणच भारताला संदेश सुद्धा देतील। जगदीश, धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।